तो बायोलॉजी का हमने जो पहला लेक्चर लिया उसमें मैंने मेंडल्स का जो इनहेरिटेंस वाला चैप्टर था, इनहेरिटेंस एंड वेरिएशन, वो चैप्टर सिखाना स्टार्ट किया था। पर मेरे हिसाब से वो चैप्टर क्लासरूम में पढ़ाना बहुत ही ज़रूरी है, क्योंकि ऑनलाइन मोड पे वो अच्छे से मेरे हिसाब से नहीं सिखाया जा सकता, क्योंकि उसमें कुछ कैलकुलेशंस भी है, जेनेटिक रेशोज़ है। तो वो रेशोज़ के कैलकुलेशंस करने के लिए हमको बोर्ड की ज़रूरत है, और ऑनलाइन में वो अच्छे तरीके से नहीं सिखाया जा सकता। इसलिए मैं आज फ्रेश चैप्टर स्टार्ट कर रहा हूँ, तो वो हम बाद में देख लेंगे। इनहेरिटेंस एंड वेरिएशन वाला जो चैप्टर है वो हम बाद में देख लेंगे। ओके, तो हम इजी चैप्टर से स्टार्ट करते हैं, वो है ह्यूमन हेल्थ एंड डिसीजेस। तो हेल्थ क्या होती है? डेफिनेशन जो है हेल्थ की वो है कि हेल्थ डज नॉट सिंपली मीन एब्सेंस ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस. In fact, it is difficult to aptly define health. So, absence of disease. Health means absence of disease. Okay. So, in fact, it is difficult to aptly define health. Health को हम अच्छे से डिफ़ाइन नहीं कर सकते. डिफ़िकल्ट है वो. हेल्थ अलग अलग डेफिनेशंस है उसके, उस वजह से हम उसको डिफ़ाइन नहीं कर सकते. पर WHO जो है, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन, उसने हेल्थ की डेफिनेशन दी है कि हेल्थ इज़ डिफाइंड एज स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबींग एंड नॉट मेयरली द एब्सेंस ऑफ डिसीज और इन्फर्मिटी. मतलब अगर हेल्थ की डेफिनेशन बोली जाए तो हेल्थ जो है वो फिजिकली और मेंटली एंड सोशली वेलबींग अच्छा होना चाहिए. फिजिकली हम फिट होने चाहिए, मेंटली हमको कुछ ऐसे, मतलब वो बोल सकते हैं कि मेंटली हम स्ट्रांग होने चाहिए. ओके, इमोशनल वगैरह जो कुछ इमोशनल है या जो कुछ भी है वो नहीं होना चाहिए. सोशली भी हम फिट होने चाहिए. मतलब अगर हमको पता है कि हम सोशल ऑर्गेनिज्म है, मतलब हम घुल मिल के रह सकते हैं या रहते हैं. ओके, तो सोशली अगर हम घुले मिले नहीं तो हम सिक हो जाते हैं. ओके, तो ये डेफिनेशन है, आप रिमेंबर कर सकते हो कि द हेल्थ इज़ नथिंग बट दी एब्सेंस ऑफ डिसीज़. ये पहली डेफिनेशन. दूसरी डेफिनेशन बोल सकते हैं हम कि हेल्थ इज़ डिफाइन एज स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल एंड सोशल वेलबींग एंड नॉट मेयरली द एब्सेंस ऑफ डिसीज़, ओके, और इन्फर्मिटी. सो इन शॉर्ट, हेल्थ इज़ बर्थ राइट ऑफ ह्यूमन. जन्म से ही हमको हेल्थ का अधिकार मिल जाता है. सो हेल्थ आल्सो रिफ्लेक्ट्स मेटाबॉलिक एंड फंक्शनल एफिशिएंसी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. तो हमको पता है कि मेटाबॉलिक और फंक्शनल एफिशिएंसी कैसे रिफ्लेक्ट करता है हेल्थ. अगर हम बीमार पड़ जाए तो हमको कुछ खाने की इच्छा नहीं होती, काम करने की इच्छा नहीं होती. तो खाने की इच्छा नहीं होती मतलब हमारा मेटाबॉलिज्म बिगड़ जाता है. और फंक्शनल एफिशिएंसी क्यों नहीं रहती? क्योंकि हम खाना अच्छे तरीके से नहीं खाते, इस वजह से हमारा काम करने में मन नहीं लगता. तो वी कैन से दैट हेल्थ आल्सो रिफ्लेक्ट्स द मेटाबॉलिक एंड फंक्शनल एफिशिएंसी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. So this is about the definition of health. Second point is hygiene. Hygiene is the science of rules of health. To achieve good health, necessary that we have hygienic, balanced diet, clean drinking water, personal community hygiene, regular physical exercise, knowledge about disease and their effect on body, proper disposal of waste and control of vectors. तो ये जो सब पॉइंट है वो पॉइंट अच्छे से अगर हम करें तो हमारी हेल्थ अच्छी रहती है. ये कुछ रूल्स उन्होंने दिए हैं कि ये रूल्स से हम बोल सकते हैं कि जैसे कि
हाइजीनिक बैलेंस डाइट, क्लीन ड्रिंकिंग वाटर, अच्छा साफ़ सुथरा पानी पीना चाहिए, पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन, स्वच्छता असायला पाहिजे, म्हणजे स्वतःची वैयक्तिक स्वच्छता पण आणि समाजाची स्वच्छता पण असायला पाहिजे किंवा हायजेनिक कंडिशन मेंटेन केली पाहिजे. फिजिकल एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे. आपल्याला डिसीजबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आपल्या बॉडीबद्दल डिसीजचा काय इफेक्ट होतो आपल्या बॉडीवरती त्याचंही आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल ऑफ वेक्टर्स म्हणजे जे जे डिसीज पसरवणारे जे घटक असतात, फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज और सॅम्पल्स ऑफ बॅक्टेरिया, व्हायरसेस, तर ते प्रॉपर पद्धतीने आपण डिस्पोज केले पाहिजे. ओके, तर हे काही हेल्थशी निगडीत पॉईंट्स होते. तर आपण याच्यात काय पाहिलं, आपण दोन गोष्टी पाहिल्या, एक म्हणजे हेल्थची डेफिनेशन आणि दुसरी म्हणजे हायजीन. ओके, तर हेल्थ म्हणजे काय, हेल्थ इज द ॲब्सेन्स ऑफ डिसीज, पहिली डेफिनेशन आपण म्हणू शकतो. दुसरी डेफिनेशन आपण म्हणू शकतो, आता मी टेक्स्ट हाईड केलं आहे, तुम्ही पण रिकॉल करा, मी पण रिकॉल करू शकतो, की हेल्थ इज ॲब्सेन्स ऑफ डिसीज. ओके, दुसरी हेल्थ इज अ फिजिकल सोशल वेलबिंग, फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग ऑफ ऑर्गॅनिझम अँड नॉट मियरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज और इन्फर्मिटी. ओके, तर आपण अशा पद्धतीने ते हायजीन आणि हेल्थच्या बाबतीत आपण शिकलो. सो एव्हरी डे वी आर एक्सपोज टू व्हेरियस फॉरेन बॉडीज इन्क्लुडिंग इन्फेक्शियस एजंट्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस. सो डिस्पाइट कॉन्स्टंट एक्सपोजर टू व्हरायटी ऑफ पॅथोजेन्स, मोस्ट ऑफ अस रिमेन हेल्दी. डे बाय डे आपण भरपूर असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत की त्याच्या संपर्कात आपण येत असतो, पण आपण रोजच आजारी पडतो का, आणि असं का होत नाही. तर आता करोनाचा जो व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शन बऱ्याच लोकांना होत आहे, पण सगळेच मरत का नाही आहेत, डेड का होत नाही. सगळ्यांनाच इन्फेक्शन झालं तर सगळेच मरून जातील, पण असं का होत नाही आहे, कारण प्रत्येकाची एक इम्युनिटी असते, प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती असते, त्यामुळे सगळेच लोक मरत नाहीत. त्याच्यातले काही लोक मरत आहेत आणि काही लोक मरत नाहीत. तर जे लोक मरत आहेत ते का मरत आहेत, तर त्यांची इम्युनिटी वीक आहे. तर करोना हा जो रोग आहे तो लहान मुलांना आणि 60च्या वरती वय ज्याचं असेल ते लोक याला बळी पडत आहेत जास्त करून, आणि तेच लोक मरत आहेत. ओके, तर हे जे लोक आहेत ज्यांची इम्युनिटी वीक आहे ते रेजिस्ट करू नाही शकत आहेत, बॅक्टेरिया किंवा फॉरेन बॉडीजला ते रेजिस्ट करू शकत नाही आहे. त्यांची ॲबिलिटी जी आहे रेजिस्ट करण्याची ती ॲबिलिटी कमी आहे, म्हणून ते फॉरेन बॉडीज जे आहेत त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही आहे. ओके, सो आवर बॉडी हॅविंग सर्टन इम्यून सिस्टीम, such a immune system resist almost all type of foreign bodies. Okay, so the system that resists the infections or foreign bodies is called as immune system, okay. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपल्या शरीरामध्ये जर काही बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे, फंगस, अल्गी, जो पण काही फॉरेन ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर झाला तर त्याला रेस्ट्रिक्ट करण्याचं काम आपली इम्युनिटी करत असते. आपण आजारी रोजच्या रोज काही पडत नाही. तर इम्युनिटी जेव्हा थकते किंवा इम्युनिटी जेव्हा त्याविरुद्ध काम करू शकत नाही त्यावेळेस आपलं शरीरामध्ये इन्फेक्शन वाढतं, तेव्हा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. ओके, तर रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू अवर डिफेन्स mechanism. Our body having defense mechanism, our body having different type of cells. These cells restrict the bacteria and viruses to enter our body. So such a resistance is due to the immunity.
or immune system, our body having the cells which are responsible for restriction of bacteria and viruses to spread in our body. Okay, so this is about the health, hygiene, and the infections which are due to bacteria and viruses, and who restrict that infections. These infections are restricted by immune system which is present in our body. So certain organisms or certain age groups having the high immunity, while certain age groups having the low immunity. So generally children's having low immunity, children's and the person which having age of above 60 years, such a person's seeking or more susceptible to diseases, infectious diseases. But the age group above 15 to 35, yeah 40, this age group having enough or strong immunity to combat with the organisms, foreign organisms or viruses. So the immunity, that term traditionally which we referred as a resistance exhibited by our body. Okay, so that resistance exhibited by host towards injury caused by pathogens. Host means what? The foreign material infect our body, we are host, and bacteria is guest. So there are two concepts, guest and host. Guest who meet our body or who enter in our body, that is guest, and host, we hosting such organisms, that organisms feeding in our body. Okay, so when there is injury or when there is a organism entered in our body, then that host injured our body and their products. Means when there is infection, they damage the cells of our body, they grow in the cells. So that protection against such an infectious disease so is only one of the many consequences of immune response. Means such an organism when enter in our body, then our immune system resists such organism, so our body evokes the immune response. So foreign material or organisms or bacteria is called as antigen, which is entirely concerned with reaction of body against any foreign antigen. Means any foreign material, such a material having certain parts, and through this part our body shows certain immune response. So immune response is due to antigen present on the body of bacteria. Means suppose this is bacteria, so on that bacteria this is antigenic part, this part is antigen, and when this such bacteria enter in our body, then against the bacteria or against this antigenic part, this is the antigen. Okay, antigen is denoted by Ag. Such a antigenic part is present on bacteria, and that antigenic part is recognized by our body's cells and produce the antibodies. Means antibodies are denoted by Ab, and antigen which is present on the surface of bacteria or viruses or any organism is denoted by Ag. So antibodies are Y shape. So such antibodies recognize the antigenic part present on bacteria and capture the bacteria and destroy the bacteria. In later sections we will see how that antigen works and how antibody capture that antigen and destroy it.
Okay, so what is the definition of immunity? Immunity is the freedom or exempt, means freedom from organisms or foreign material. So the concept of immunity is started by Edward Jenner in England. It is believed that this immunity or that concept is started by Edward Jenner, and as you know that Edward Jenner is the scientist or biologist who discovered the first vaccine. Okay, so he developed cowpox vaccine. Edward Jenner developed cowpox vaccine, okay, for protection against the attack of smallpox. So what is smallpox? तर इंग्लंडमध्ये गाईचं दूध काढणारे काही लोक होते. तर गाईचे जे ब्रेस्ट होते त्याला इन्फेक्शन झाले होते काऊपॉक्स व्हायरसने, स्मॉलपॉक्स व्हायरसने. तर जे मिल्कमॅन होते या मिल्क मेड होते, त्यांनी जे दूध काढायला जायचे त्यांना हा स्मॉलपॉक्स रोग व्हायचा. तर जेन्नरने त्याच्यावर एक लस शोधली. ओके, तर इम्युनॉलॉजी जी आहे त्याची डेफिनेशन आहे ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of immune system, immune responses to foreign substances and the role in resisting infections by pathogens. So it is branch of science which deals with the study of immune system. Immune system चा स्टडी करणे, इम्यून रिस्पॉन्सचा स्टडी करणे फॉरेन सबस्टन्सच्या बाबतीत, आणि बॉडीला पॅथोजेन्स किंवा जे इन्फेक्शन करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यापासून सुरक्षित ठेवणे यालाच म्हणतात, याचा अभ्यास करणे याला म्हणतात इम्युनॉलॉजी. तर मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे इम्यून सिस्टीमची, की इम्यून सिस्टीम स्वतःचं आणि दुसऱ्याचं चांगल्या प्रकारे ओळखते. इट रिकग्नाइज सेल्फ अँड नॉन सेल्फ. म्हणजे आपल्या बॉडीच्या पण सेल्स असतात, पण त्या आपल्या स्वतःच्या बॉडीच्या सेल्स का बरं डिस्ट्रॉय करत नाही? कारण बॅक्टेरिया पण एक सेल आहे आणि आपल्या बॉडीच्या सगळ्या त्या पण एक सेलच आहे, दोघंही सेल्स आहेत. तर मग स्वतःच्या सुरक्षित ठेवून बॅक्टेरियालाच कसं काय मारतात ते? तर हे आपल्या इम्यून सिस्टीमचं खास वैशिष्ट्य आहे की ते स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या सेल्समध्ये फरक करतात. ओके, सो इट डिस्टिंग्विश सेल्फ means body's own cells and non-self foreign molecules or invading cells. So immune system differentiate between the body cells and invaders. म्हणजे स्वतःच्या सेल्स आणि बाहेरचं फॉरेन मटेरियल याच्यामध्ये डिफरन्शिएट आपली बॉडी करते, रिकग्नाइज करते. ते रिकग्नाइज कसं करते ते आपण नंतर पाहणार आहोत. तर एनी फॉरेन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अँटीजेन. तर कुठलाही फॉरेन सबस्टन्स, मग फॉरेन सबस्टन्स म्हणजे काय काय असू शकतं? तर व्हायरसेस, देन बॅक्टेरिया, धूळ मातीचे कण किंवा पॉलन ग्रेन्स. तर हे आपल्या बॉडीवरती जर पडले किंवा आपल्या बॉडीमध्ये घुसले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी होऊ शकते. वोमिटिंग, डायरिया, डिसेंट्री, सर्दी, खोकला, ताप, हे सगळे लक्षणं जे आहेत हे लक्षणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा कुठलाही फॉरेन मटेरियल एंटर झालेला असतो. आपल्याला हे जे करोना व्हायरस, आता करोनाचं इन्फेक्शन, व्हायरसचं इन्फेक्शन चालू आहे, तर हात वारंवार धुवायला का सांगतात? कारण आपल्या हातावर, चेहऱ्यावर, आपल्या स्नीझिंग, कफिंगमध्ये जे काही व्हायरस असतील ते व्हायरस मरण्यासाठी जे हँडवॉश असतं त्या हँडवॉशमध्ये असे काही केमिकल्स असतात की ते त्याला नष्ट करतात, मारतात. आणि आपण दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासले तर ते बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस सगळे निघून जातात. म्हणून तुम्ही प्रिकॉशन घेतली पाहिजे की जेवायच्या आधी किंवा तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही चेहऱ्याला हात लावता,
तोंडाला हात लावतात किंवा डोळ्यांना हात लावतात किंवा काही अशी ॲक्टिव्हिटी जी शरीराच्या मध्ये जाणारी असेल, तर अशा वेळेस तुम्ही हात स्वच्छ धुतले पाहिजेत. पाणी पिताना म्हणा किंवा प्रत्येक जी ॲक्टिव्हिटी जे की शरीराच्या आत काही केमिकल्स किंवा लिक्विड जात असेल, त्यावेळेस तुम्ही हात स्वच्छ धुतले पाहिजे. तर अँटीजेन म्हणजे काय, की असा सबस्टन्स, फॉरेन सबस्टन्स की जो आपल्या शरीरामध्ये गेल्यावर इम्युन सिस्टीम काम करायला सुरुवात करते, त्याला अँटीजेन म्हणतात. तर अँटीजेन काहीही राहू शकतं. अँटीजेन मी सांगितलं तुम्हाला की अँटीजेन बॅक्टेरिया राहू शकतो, अँटीजेन व्हायरसेस, सॉईल पार्टिकल, पॉलन ग्रेन्स, फंगस, अल्गी, व्हायरस, तर काही असू शकतं. ओके. आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज, प्रोटेक्टिव्ह केमिकल्स, जे अँटीजेन्सच्या अगेन्स्ट प्रोटेक्टिव्ह केमिकल्स तयार होतं, त्याला काय म्हणतात, अँटीबॉडीज म्हणतात. ओके. अँटीजेन अँड अँटीबॉडी अशा दोन कन्सेप्ट आहेत. तर अँटीजेन म्हणजे काय, की जे केमिकल्स, जे फॉरेन मटेरियल आपल्या शरीरामध्ये घुसतं आणि त्याच्या अगेन्स्ट जे तयार होतं त्याला म्हणतात अँटीबॉडीज. अँटीबॉडीज कोण तयार करतात, इम्युन सेल्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या इम्युन सेल्स आहेत, रोगप्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी ज्या सेल्स रिस्पॉन्सिबल असतात, त्या सेल्स अँटीबॉडीज तयार करतात. तर प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस बाय इम्युन सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजेन आर कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. तर अशा प्रकारे आपण या दोन कन्सेप्ट अँटीजेन अँड अँटीबॉडी पाहिल्या. तर यामध्ये आपल्याला हेल्थ अँड डिसीज कसे होतात त्याच्या संदर्भात आपल्याला सगळं शिकायचं आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती कशी काम करते त्या बाबतीत आपल्याला शिकायचं आहे. तर आपण आज काय काय शिकलो, पहिले म्हणजे हेल्थची डेफिनेशन, दुसरं म्हणजे हायजीन म्हणजे काय, तिसरं म्हणजे की इम्युन सिस्टीम काय असते आणि फॉरेन मटेरियल आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर इम्युन सिस्टीम काम करते, रेजिस्ट करते. त्याच्यानंतर इम्युनिटी म्हणजे काय, तर इम्युनिटी जी आहे ती म्हणजे एक प्रकारचा रेजिस्टन्स. त्याच्यानंतर अँटीजेन म्हणजे काय, एडवर्ड जेनरने स्मॉलपॉक्सची वॅक्सिन शोधली. इम्युनॉलॉजीची डेफिनेशन किंवा इम्युनॉलॉजी म्हणजे काय, आणि आपली इम्युन सिस्टीम सेल्फ अँड नॉन सेल्फमध्ये रिकग्निशन करते. त्याच्यानंतर अँटीजेन म्हणजे जो फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये घुसतो आणि रोग तयार करतो, त्याला अँटीजेन म्हणतात. आणि आपली बॉडी अशा अँटीजेनला रेजिस्ट करते, रोखण्याचं काम करत असते. आणि आपल्या शरीराच्या ज्या रोगप्रतिकार शक्तीच्या ज्या पेशी असतात, इम्युन सेल्स असतात, त्या इम्युन सेल्स अँटीबॉडीज तयार करतात. अँटीजेन अँड अँटीबॉडीज दे आर ऑपोजिट इन नेचर. ओके. अगेन्स्ट antigen there is a production of antibodies. So we will meet in later sections, later chapter, later topic. Okay, thank you.